हा प्रश्न 12 एप्रिल 2025 ला जी पीसीबी ग्रुपची सीईटी झाली त्यातला 11वी सायन्सचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे त्याच्यावर विचारलेला आहे बघा. 2 point charges Q1 and Q2 are placed at a distance small r apart in a vacuum. The electrostatic force between them is F. If the distance between the charges is halved, the electrostatic force between them will become option A 4F, B 2F, C F by 2 and D F by 4. तर बघा, जेव्हा फोर्स व्हॅक्यूम मधला फोर्स जो असतो तर r अंतराने सेपरेट झालेले चार्जेस आणि त्यावेळेचा जो फोर्स आहे F दॅट इज इक्वल टू K हा कॉन्स्टंट आहे Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला हे डिस्टन्स जेव्हा हाल्ड म्हणजे हाफ होणार आहे, म्हणजे आधीचं 100 असेल तर नंतरचं 50 होणार आहे, म्हणजेच R डॅश दॅट इज इक्वल टू R बाय 2 होणार आहे. हाफ त्यावेळेचा फोर्स विचारलाय. मग F डॅश बरोबर K Q1 Q2 डिवायडेड बाय R बाय 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा झाला K Q1 Q2 R स्क्वेअर बाय 4. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इज ऑलवेज न्यूमरेटर, म्हणून हे झाले 4 इंटू K Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि याची किंमत आपण F टाकू शकतो. मग याला जर इक्वेशन नंबर 2 म्हटलं आपण तर F डॅश दॅट इज इक्वल टू 4F, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. आता तुम्हाला ट्रिक सांगते, जर इथं 1/3 झालं ना तर 3चा वर्ग 9 टाइम्स फोर्स होतो, समजला? इथं 1/4 झालं ना तर 16 टाइम्स फोर्स होतो. अशी सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. हाफ झालं की 4 टाइम्स, आलं लक्षात? त्याचा वर्ग करायचा, जेवढे पट कमी झालाय तेवढा. ओके, समजलं? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.